नमस्कार सर, मी नवनाथ डामसे. माझी मुलगी इथं 11वीला शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल फुलगाव. तर आता झालं असं आहे का मुलं सगळी नेले शाळेत. प्रकल्पांनी मुलं जी लावायची ती लावलीत, पण आता मुलींना ते घेते नाही शाळेमध्ये. म्हणजे शाळा घ्यायला तयार आहे, परंतु प्रकल्प ऑफिस मुलींना पाठवायला तयार नाही. मग प्रकल्प ऑफिस का पाठवायला तयार नाही याची उत्तर देसाई साहेबांनी किंवा इथल्या ऑफिस कर्मचाऱ्यांनी आम्हाला द्यावीत. एकीकडे म्हणायचं आदिवासी समाजाची मुलं शिकली पाहिजे, शिक्षणाच्या चांगल्या प्रवाहात आली पाहिजेत, एकीकडे आदिवासी समाजाची अशी लूट करायची कशासाठी? एकीकडे म्हणतं मुली वाचवा शिकवा हे घोषणा द्यायच्या सरकारच्या, आणि एकीकडे आदिवासी समाजाच्या मुलींची ही अशी छेडछाड करायची, शिक्षणापासून वंचित ठेवायची कशासाठी? हा आदिवासी समाज दुर्गम भागातून येतो, कष्टकरी कामगार वर्ग आहे. हा समाज जाणार कुठे ना न्याय मागण्यासाठी? तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आलात, इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला, तुमचा आभार आहे. हे आदिवासी विकास महामंडळ इथल्या देसाई साहेबांनी आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना, आमच्या मुलींना योग्य तो मार्ग द्यावा लावून, आमच्या मुली त्या शाळेमध्ये शिकत. शिक्षणाची सुखसुविधा चांगली आहे तिथं, राहण्याची सुखसुविधा, जेवण खावण सगळे सविस्तर चांगले. आता या इंग्लिश मिडियमच्या मुली देसाई साहेब म्हणतात इथे आश्रमला ठेवा, आणि गोव्याला एक आश्रम शाळेत तिथे ठेवा 11वी 12वीच्या. कशा ठेवणार आम्ही त्या मुली? म्हणजे सरकार झोपेत आहे का का झोपेचं सोंग घेते हा आम्हाला प्रश्न आहे. आमच्या आदिवासी मुलींवरती एवढा सरकार पैसा खर्च करतो, हा पैसा जातो कुठे? काहींच्या खिशामध्ये जातो का कुठे जातो? सरकारने प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यावा ना, इथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावा. आम्ही कोणाकडे अधिक आमचा हक्क मागायचा? आज देशाला जवळजवळ 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले सर, नॉट जोक. 75 वर्ष तरी अजून आदिवासी समाजाला शिक्षणासाठी भांडावं लागतंय. हे त्या सरकारनं आकार आहे, हा समाज नाही आहे. म्हणजे आदिवासी समाजच नाही, कोणत्याही समाजाला शिक्षणासाठी अजूनपर्यंत भांडावं लागत असेल ना, हे सरकार हरामखोर सरकार आहे. तुमच्या मागण्या काय? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत. आमच्या मुलांची सोय लावून देणे, शिक्षणासाठी ज्या शाळेत होत्या त्या शाळेत ठेवणे, आमच्या मुली तिथे जाऊन शिक्षणाला. मुलं नेत, मुली का नेती नाही तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर द्या ना आम्हाला. समजा जर शाळेत जर कोणता प्रकार घडला असेल तर आम्ही आहोत ना त्याला, का आम्ही ठेवती नाही त्या शाळेमध्ये. पण कोणताही उचित प्रकार घडला नाही त्या शाळेमध्ये, काही झालं नाही, मुलं नेल्या तर मुली परत तुम्ही म्हणता आम्ही मुली पाठवती नाही, मुली आश्रम शाळेमध्ये टाका. कशा टाकणार आम्ही? परत उडवाउडीची उत्तर द्यायची, लेटर आले आम्ही बघू, असं करू तसं तर करू. 2.5 महिने झाले शाळा सुरू होऊन मुलींची, 2.5 महिने घटक चाचण्या सुरू झाल्या पोरांच्या, या अभ्यासक्रम बुडाला आहे मुलींचा. याला जबाबदार कोण? देसाई साहेब का इथले अधिकारी का मंत्रालय जबाबदार आहे या गोष्टीला? सगळ्यांनी झोपेची सोंग घेतली, खिस्सा बरा आहे बघता ज्याच्या पैशांचा. मग आदिवासी हक्क कुठं, अधिकार कोणापुढं मागायला जायचा? माझी मुलगी पायल बाळू डामसे आणि हे सर्व पालक ते जमलेले आहेत, मुली जमलेल्या आहेत. आमची मुलं घोडेगाव प्रकल्प ऑफिस अंतर्गत नामांकित शाळा निवडण्यात आली. कुठली? नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल फुलगाव हवेली, म्हणजे आंधीच्या मरकळ रोडला तिथं शाळा आहे तिथं. तर असं झालं आहे असं की मुलं शाळेने नेलेत, प्रकल्पांनी मुलं पाठवलेत, परंतु मुलींना अद्यापही नेण्यात आलं नाही. का नेण्यात आलं नाही त्याची कारणं आम्हाला अजून काही इथल्या प्रकल्प ऑफिसने म्हणा किंवा मंत्रालयाने म्हणा आम्हाला कळवलं नाही. आणि शाळा सुरू झाल्यानंतरच यांची नाटकं सुरू होतात प्रकल्प ऑफिसची. गेल्या वर्षी पण हेच केलं ना सर. आज पवित्र आहे आमचा, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आमची जेवणा खावण्याची सोय त्यांनी लावावी, राहण्या खाण्याची सोय इथं प्रकल्प ऑफिस आम्हाला करावी. आमचा रोज सरकार रोज आहे ना. जे अधिकारी खुर्चीमध्ये बसलेत ते सरकारीच आहेत ना. आम्ही टॅक्स भरतो, तुम्ही टॅक्स भरता, म्हणून त्यांना पगार चालू आहे ना. ते आमच्यासाठी आहेत, आम्ही त्यांच्यासाठी नाहीत. आमच्यामुळं ते त्यांचा परपंच चालतो. म्हणजे सरकारी कोणता अधिकारी असू द्या, सर्वसामान्य जनता मरमर कष्ट करीते, आदिवासी समाज कष्ट करतो, इतर जातीतले लोक कष्ट करतात. कशासाठी? त्यांना न्याय मिळण्यासाठीच ना. मग हा समाज जाणार कुठे? अनुष्का केशव तांबारे, माझी शाळा लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज फुलगाव पुणे. आता म्हणजे ते सांगतात की तुम्हाला तिथं नाही ठेवायचं, म्हणजे प्रकल्पाची मुलं तिथंच आहे, फक्त आम्हालाच काढलं तिथून. आणि तिथलं शिक्षण पण चांगलं आहे, सगळं हॉस्टेल वगैरे, तिथले टीचर्स पण चांगले आहेत, परत तिथलं शिक्षण, आणि तिथंच आम्हाला पाहिजे. इकडची ती आश्रमशाळा नाही पाहिजे आम्हाला.
तीच शाळा चांगली आहे, तिथंच पाहिजे आम्हाला. नको आहे. CBSE. माझं नाव तनिष्का संतोष उघडे. मी लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेजमधून. आम्हाला तीच स्कूल पाहिजे, तिथे सगळे आम्हाला नीट शिकवतात आणि आता आम्हाला तिथून काढले सगळे मुलं तिकडेच आहेत, पण आम्हाला स्कूलमध्ये घेतलं नाही आहे अजून. सगळे चांगले शिकवतात तिथं. मुलांचे घटक चाचणी झाली तरी पण आम्हाला अजून स्कूलमध्ये घेतलेलं नाही. आम्हाला तीच स्कूल पाहिजे. इकडचा बोर्ड वेगळा आणि आमचा बोर्ड वेगळा आहे. आम्हाला काही समजणार नाही. इकडे जर आलो तर ती आश्रमशाळा आहे, ती इंग्लिश मिडियम आहे, आम्हाला कसं समजणार. आम्हाला तीच स्कूल पाहिजे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.